तर मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा आणि बघूयात दुसऱ्या दिवसामध्ये काय काय होतंय. डे 2. रात्रभर खालच्या बर्थवरच्या कार्ट्यांमुळे झोप लागली नाही. त्यातून अनफॉर्च्युनेटली दाराच्या जवळचे बर्थ मिळालेले आणि समोरच टीसीची सीट होती. त्यामुळे रात्रभर लोक पूर्ण भरलेल्या ट्रेनमध्ये त्या टीसीचे कान कुरतडत होते की आम्हालाही सीट द्या, आम्हालाही सीट द्या. त्यामुळे झोप नावाची गोष्ट ही दुरापास्तच होती. त्यातून मी पहिल्यांदा अशी गाडी पाहिली ज्याचा लोको पायलट गाडी चालवता चालवता एकदम सगळ्या बोगींना जोरदार हिसडे देतो आणि हे तुम्हाला पूर्णपणे बर्थवरून हलवून टाकतील इतपत जोराचे हिसडे असतात. काही वेळा तर मला असं वाटलं की त्या हिसड्यांनीच कपलर जे ट्रेनचे असतात ते तुटून जातील का काय. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. बरं, हे कमी होतं म्हणून की काय, बोगीमध्ये एका बाईला अर्जंट इंजेक्शनची गरज पडली. आता बिलासपूरला स्टेशनवरती डॉक्टर बोलवलाय. केस सिरियस असल्यामुळे डॉक्टर बोलवण्या वाचून सुद्धा दुसरा काही पर्याय नाहीये. नाहीतर ब्रेन स्ट्रोक होऊन गेलेल्या या बाईला दर 12 तासाच्या अंतराने द्यायचं ब्लड थिनर इंजेक्शन देताच येणार नाही. एकीकडे हा प्रॉब्लेम आहे तर दुसरीकडे दुसऱ्या एसी बोगीचं आतलं दारच निखळून आलंय. पुन्हा त्या टीसी साहेबांना विचारायला तिथला जो एसीचा अटेंडंट असतो तो आलेला आहे की आता काय करायचं. आता बिलासपूरलाच त्याचाही मेकॅनिक बोलवायला लागणार. आता बिलासपूरला गाडी अजून लेट होणार. ही तर फक्त दुसऱ्या दिवसाची सुरुवात आहे. आगे आगे देखते होता है क्या. बरं, ते जे निखळलेलं दार आहे ते अजूनही तसंच आहे. लोक दार उघडायला गेलं की दारच गळ्यात पडते. असो, दुसरा दिवस सुद्धा संपता संपता एक मोठा ट्विस्ट देऊनच गेला. अर्थातच कर्मभूमी एक्सप्रेसची सगळीकडे लेट व्हायची ख्याती यंदाही कायमच आहे. बाय द वे, कर्मभूमी एक्सप्रेस ही आमच्या ट्रेनचं नाव आहे, ज्या ट्रेननी आम्ही पुण्याहून सिक्कीमला चाललेलो आहोत. अनेक ठिकाणी ही गाडी 1 ते 2 तास तरी लेट पोचते. सकाळचं जेवण तर आम्ही ऑनलाईन मागून घेतलं, कारण या ट्रेनच्या पॅन्ट्रीमधून जे काही जेवण येतंय ते अगाध आहे. पण रात्रीच्या जेवणाचं काय, कारण की गाडी सगळीकडेच लेट पोचते. त्यामुळे खरगपूरला जेवण घ्यायचं असं आमचं ठरलं. जेवण तर घेतलं, पण आमच्या वडिलांची एक वाईट सवय आहे. कुठेही गाडी थांबली की गाडीतनं उतरून प्लॅटफॉर्मवरती पुढे काय आहे हे बघायला पुढे 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 जात राहायचं. आणि तसंच झालं. वडील पुढे गेले आणि गाडी सुटली आणि बाबा खालीच राहिले. काल या गाडीची मी चेन खेचणार होतो, ती आज माझ्यावरती वेळ आलीच. पण त्यातून एक गोष्ट चांगली कळली की ट्रेनची चेन खेचायला अंगामध्ये चांगलाच जोर पाहिजे. ती अशी सहजासहजी खेचता येत नाही. रोज व्यायाम करण्याचा फायदा इथे मात्र मला मिळाला. मी ट्रेनची चेन खेचली आणि शेवटी बाबा वर आले आणि त्यानंतर मग जे काय सोपस्कार व्हायचे ते आईने केले. असो, पण एकच गोष्ट त्यातल्या त्यात सुखाची आहे, ती ही आहे की ह्या ट्रेनमधली ही आमची शेवटची रात्र आहे. कारण की उद्या सकाळपर्यंत आता आम्ही न्यू जलपाईगुडीला पोचणार आहेत. पण झोप आम्हाला लागणार नाहीच ह्याची आम्हाला खात्री आहे. कारण की खालची कार्टी काही ना काहीतरी उपद्व्याप करून भोकाड पसरतात आणि असं ते दर अर्ध्या तासाने एकदा तरी निश्चित करतात. त्यामुळे ही रात्र सुद्धा त्याला काही अपवाद नाहीच. तर दुसरा दिवस तर असाच गेलेला आहे. आता बघूयात तिसऱ्या दिवशी काय होतं. जर का आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता ट्रिप जास्त वेग घेणार आहे आणि जिथे जिथे आम्ही जाणार आहोत ती सगळी स्थानं तुम्हाला फोटोसहित इथे बघायला मिळणार आहे आणि तिथे काय काय झालं हेही तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण की अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकही करा.